सुंदर मनामध्ये भरली ऐका 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 इकडे या हे पहा आबा आता इथे बँकेत येत आहेत काहीतरी त्यांनी नवीन स्कीम आणली आहे महिलांना त्यांच्या ठेवीवर 5% व्याजदर आपली बँक देणार आहे महिलांचं सबलीकरण हा त्यांचा पुढचा इलेक्शनसाठीचा मेन फोकस राहणार आहे त्याची पायाभरणी ते आतापासूनच करतायत परिपत्रक ते घेऊन येत आहेत आणि स्वतः स्कीम जाहीर करणार आहेत पत्रकार वगैरे येत आहेत रुपाली मॅडम विष्णूला सांगा चहा पाण्याची तयारी पटकन करायला हा चला 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 एका तासाभरात आबा येतील चला तयारी करा पटकन कामाला लागा चला चला आवरा मी पाहिले एकदा आकड्यावर नजर मारून घे आणि अप्रोलला ते पाठवून फक्त ऑफिशियल मेल करा म्हणा उगा मागच्या वेळीसारखा प्रॉब्लेम नको इनवड हां बोल आहे हॅलो आहे तुझा मी आलो हॅलो हॅलो आहे काय आलं कसं आहे रे बाळा तू काळजी वाटत लेकरा आहे तुझी काळजी साहजिक आहे पण काय कुठं 7 समुद्र पार गेलोय काय मी इथंच आहे ना गावात मग आणि मुख्य म्हणजे सुखात आहे विकेची आईला लाड करते माझी खरं थोड्या दिवसाचा प्रश्न आहे ना कायला टेन्शन घेते तू आणि लती आहे ना माझं रिप्रेझेंटेटिव्ह तुझी काळजी घ्यायला हा हा हाय ती हाय तिला बी व्यायाम करायला हवा मी नाही तर आळस करल उगत अरे पण तिला कुठं शरीर जिंकायची आहे व्यायाम करून आयुष्याची शर्यत आहे म्हणजे 24व्या वर्षी बीपी हा होय रे बाबा होय खरे तिला बी चांगलं ट्रेनिंग पाहिजे नाही जाडी कमी करण्यासाठी नाही फिटनेससाठी त्यामध्ये कमी झाली तर चांगलंच आहे पण मुख्य फिटनेस सांग तिला माय नेरो हो आता तूच घे तिची ट्रेनिंग आल्यानंतर आल्यावर कायला आता बी घेऊ शकतो मी तिचं ट्रेनिंग हा तू घरी कुठं आहे आता पण घरात कायला असायला पाहिजे बाहेरून बी घेऊ शकतो ना मी यांना कळू देऊ नको बाबा नाही कळणार नको घेऊ तू टेन्शन तू आनंदी राह मी ठीक राहीन कळलं का गळ्यातनं पाणी नाही काढायचं आहे नाही काढणार नक्की का हा नक्की चालतं ठेवू कर यायची वेळ झाली ना हां काळजी घे तू पण महिलांचं सबलीकरण स्कीम आहे म्हणून तुम्हाला आम्ही पुढे करतोय हे सबलीकरण घराबाहेर ठेवायचं घरात सबलीकरण नकोय 4 शब्द बोलायला सांगितले तुम्हाला लाज नका आणू आम्हाला हे राजकीय कॅम्पेन आहे पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही निर्णय घेताय असं दाखवा असं वाटू द्या पण आम्ही सांगितले तेवढेच निर्णय घ्यायचे एक शब्दही जास्त नाही कळलं आणि शर्यतीसाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद दौलतरावांच्या पाठीशी असू द्या हे म्हणायला विसरू नका नाही सरणार पदर जरा नीट ठेवा डोक्यावर ठीक आहे थांबा हां बापू लते बरी आहेस ना हां मी बरी आहे का काय आलं हा अगं मी आता दौलतला पाहिलं काय जोरदार तयारी चालली आहे त्याची आणि आपला आद्या बिचारा कामात बिझी
काय ते काय झालं ग? अहो टेन्शन आलंय आता बापू. आब्याच मला बी काय अर्धंडेत बाकीची पोर आणि दौलतची तर दिवसभर प्रॅक्टिस. आणि आपला अभ्या 2 साईटवर पिचतोय. काय करणार ना पोरी, ते शर्यती पाहिजे नोकरी तर नाही ना सोडतायत. ना घर आहे ना ट्रेनिंग आहे. फक्त जिगर आहे. तेवढं मनाला उभारी द्यायला ठीक आहे, पण जिंकण्यासाठी प्रोफेशनल ट्रेनिंग पाहिजे हे आता मला बी वाटू लागले. मग आपण दुसरे मागू. अहो 25,000 घेतात ते बी फक्त 12 सेशनचे. काय एवढे? हा ना, आपल्याला परवडायला बी पाहिजे ना. हा म्हणून आपण नको म्हणतो. आपण आपली पायरी ओळखून राहायला पाहिजे पोरी. कसं आहे ना, पैशाचं सोंग नाही आणता येत. आधीच लोन आहे डोक्यावर म्हणून आपण नाही म्हणतो. आणि शर्यत म्हणलं की मग ते उगाच नडानडी होणार. ती तर आता झाली आहे बापू. अभ्या मैदानात हरणार नाही आणि नाव काढून तो माघारी फिरणार बी नाही. आपली इच्छा आहे ना, मार्ग निघेल आपोआप. पण माघारी फिरायची भाषा करायची नाही आता. ए नमस्कार. या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचं आणि आबासाहेबांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे आकाश साहेबांचं पण आगमन झालेलं आहे. आकाश साहेब, तुमचं स्वागत. कसं आहे ना, आबा महिलांच्या प्रगतीच्या बाबतीत खूप जागरूक आहेत. त्यामुळे बँकेनं महिला सबलीकरणासाठी एक नवीन स्कीम आणली आहे. मी या ठिकाणी आपण नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्ही सर्व अगदी शॉर्ट नोटीसवर इथे आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपण बँकेत नवनवीन उपक्रम राबवत असतो. आजपासून आपण महिला सबलीकरणासाठी त्यांना सहकार्य म्हणून एक नवीन स्कीम राबवत आहोत. ह्या स्कीमच्या अंतर्गत सगळ्या महिलांना वार्षिक 5% इंटरेस्ट जास्त देण्यात येईल. काय ना की विषय हा महिला सबलीकरणाचा आहे ना, त्यामुळे आमच्यापेक्षा आमच्या गृहमंत्र्यांनी त्यावर बोललेलं जास्त रास्त ठरेल. आणि हो, आमच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते आम्ही तुम्हाला ही स्कीम बहाल करत आहोत. बाई खरं तर खूप जबाबदाऱ्या पार पाडते. आई म्हणून, बायको म्हणून, शिक्षिका म्हणून पिढ्यानपिढ्या घडवते बाई. पण घरच्यांसमोर आणि नवऱ्यासमोर स्वतःला खूप कमी लेखते बघा. बाई जर खांद्याला खांदा लावून काम करत असेल ना, तर तिला योग्य तो मान मिळालाच पाहिजे, घरच्यांकडून आणि सगळ्यांकडून पण. महिला सबलीकरणासाठी आम्ही बांधील आहोतच, पण तुमच्याकडे अजून महिला सबलीकरणासाठी काही नवीन योजना असतील, कल्पना असतील तर त्या आमच्याशी जरूर शेअर करा. एक आमदाराची बायको म्हणून नाही बरं का, तुमची मैत्रीण म्हणून सांगते. आणि आम्ही तुमच्यासाठी अजून काय काय करू शकतो ते बी सांगा. धन्यवाद. आमच्या चिरंजीवांचं जोरदार ट्रेनिंग सुरू आहे. शर्यतीसाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्या. दोन तुकडे करून हिला नदीत फेकून दिली तर कळणार पण नाही ना कोणाला.
लय पळू राहिली तू मावशी. अक्कासाहेब मला काहीतरी बोलायचंय.